जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध हिमाचल यमुना गंगा उच्छल जलसित रंग। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे। गाहे तव जय गाथा जन गण मन मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे माता की जय। वंदे 2000 years later. भारत माता की भारत माता की। स्टोन पेपर सीजर डुम डुम। हॅलो फ्रेंड्स, मी रोहन भगवान कासारे, कासारे किचन ट्रॅव्हल, कासारे किचन अँड ट्रॅव्हल में तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। तर माझ्यासोबत आज बच्चे कंपनी इकडे मंथन आहे, सानू आहे, सुहान आहे आणि मी आहे। तर एक नवीन सेगमेंट आम्ही घेऊन आलो आहे कासारे किचन अँड ट्रॅव्हल्स मध्ये। फन अँड ऍक्टिव्हिटी आहे आणि आम्ही प्रयत्न करू की दर आठवड्यामध्ये एक तरी असा एक फन ऍक्टिव्हिटीचा आम्ही व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ। तर जास्त वेळ घालवणार नाही आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो कम्प्लिटली लहान पोरांसाठी आहे। एज्युकेशन पण त्याच्यामध्ये आहे, थोडंसं आर्ट सुद्धा आहे। तर अशी रिक्वेस्ट करतो की कुठेही जाऊ नका आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। आणि आमच्या घरामध्ये असा काही स्टुडिओ नाहीये की असं मोठं घर नाहीये जिकडे आम्ही बसून व्हिडिओ शूट करू शकतो। तर आम्ही गॅलरीमध्ये आलेलो आहे, थोडासा पसारा आहे गॅलरीमध्ये, पण तो आवरून सावरून आम्ही फक्त तुमच्यासाठी थोडं एंटरटेनमेंटसाठी एक व्हिडिओ घेऊन येणार आहे। तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। छोटासा व्हिडिओ होणार, जास्त होणार नाही, मजेशीर आहे आणि गमतीमधून काहीतरी शिकण्यासारखा व्हिडिओ येतात। चला लगेच सुरुवात करू। चला तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा, मंथन आहे इकडे आणि मंथन समोर आपण एक व्हाईट बोर्ड ठेवलेला आहे आणि इकडे सानू बी आहे। सानू हाय कर। सानू कसं वाटतं व्हिडिओमध्ये? सानू कितवीला आहे तू? सेकंड स्टँडर्ड। आणि मंथन किती स्टँडर्डला आहे? 5th स्टँडर्डला आहे। आणि मंथनला मराठी इंग्लिश हिंदी सगळं येतं काय काय येतं? मराठी हा आणि पेंटिंग आणि मंथनला पेंटिंग चांगली करता येते म्हणून आपण मंथनच्या हातामध्ये ब्रश दिलेला आहे, ब्रश आणि मार्कर दिलेला आहे आणि व्हाईट बोर्ड आहे त्यासमोर। आणि सानू समोर आपण एक क्वेश्चन ठेवणार आहोत जे सानू मंथनला गाईड करणार आहे। आणि रूल्स असे आहेत की आपण सानूला एक पेंटिंग दाखवणार आहे आणि सानूला ते सांगायचं आहे मंथनला की ती पेंटिंग कशी काढायची ह्या व्हाईट बोर्डवरती, पण तिला सांगायचं नाही की पेंटिंग मध्ये ऍक्च्युली काय पिक्चर आहे तो। ओके, फक्त सांगायचे की आडवी लाईन उभी लाईन गोल काय कसं करायचं फक्त सांगायचं त्याला। आणि मंथन बघणार नाही आणि मंथन त्या हिशोबाने ती पेंटिंग काढणार, राईट? ओके सानू, रेडी आहे तू? तर एक सेकंड, आपण आता चालू। मंथन तिकडे बघ तू। ओके ठीक आहे। आणि ही आहे आपली पेंटिंग, ही पहा खूप इझी पेंटिंग आहे। सानू बघ पेंटिंग कळली तुला? हा, आता मंथनला तुला काय सांगायचं, फक्त लाईन सांगायच्या। ओके, कसं करायचं ते फक्त। आणि पेंटिंग कसले ते अजिबात सांगायचं तुला नाहीये। तर सानू इकडे उभी राहा, इकडे माझ्यासमोर उभी राहा। हा, अशी पकड, थांब। ओके, आणि मंथन तुझा टाइम चालू होता आता। आता सानू तुला सांगेल काय काय करायचं तर, ठीक आहे? हा, 1 मिनिट थांबा। तुमचा दोघांचा टाइम स्टार्ट होतोय आता। सानू सांग। स्ट्रेट लाईन, खूप मोठी स्ट्रेट लाईन, हे कर स्ट्रेट, एकदम मोठी स्ट्रेट लाईन बनव। तरी बोल। अरे मोठी स्ट्रेट लाईन बनव, स्केलने। स्केल नाही हाताने पण काढू शकतो तू मंथन, असं काय नाही। सानू बोल पुढे। त्यानंतर अजून एक त्या बाजूला पण एक लाईन मारायची। मला कल्ला काय बनवायचं आणि हे त्यानंतर एक
स्लीपिंग लाईन मारायची आहे मोठी. वरती स्लीपिंग लाईन वरती कुठे? अरे तिथे तू ती लाईन काढलीस ना अच्छा तिथे. पोलच्या. आणि सानू बघत नाही, ऍक्च्युली सानू बघायचं ना त्यांनी काय काय केलं ते. तू न बघता सांगायचं आणि त्याने मंथनला पण न बघता करायचं आहे. तू तिकडे लाईन काढलीस ना, मला कळलं काय बनवायचं. तिथे एक लाईन बनवायची. तिथे ती सेकंड लाईन आहे ना तिकडे तिथे ती वरतून ती पूर्ण लाईन काढायची आहे. काढली. त्यानंतर त्या खाली पण एक लाईन काढायची आहे. एक थोडा स्पेस सोडायचा, आणखी स्पेस सोडून एक लाईन काढायची आहे. काढली. आणि तिकडे सर्कल काढायचं आहे त्यामध्ये. थांबा. हा काढला. मग त्या खाली अजून एक लाईन बनवायची आणि बनवला. त्या खाली पण. आता खाली पण बनवला. आणि मग तिथून आता तुम्ही तिथे लाईन काढली आणि तिथे एक बाजूला एक स्ट्रेट लाईन बनव. ते पण बनवून झाली. हा मग आता तो मध्ये आहे ना ते तिथे ते एक सर्कल काढायचं, सर्कल काढून झाला तरी सर्कल. आणि मग त्यावर लाईन काढायची आहे. त्या सर्कलच्या आतमध्ये लाईन काढायची आहे तुला. काढली. आणि मग ते खाली आहे ना, ते खाली. खाली हा हा आलो. तर तिथे सर्कल काढायचं आहे. तिथे 2 सर्कल काढायचे आणि खाली बॉक्स मध्ये छोटासा रेक्टँगल. पण त्या सर्कलला टच व्हायला पाहिजे. हा झालं. आता आणि अशा प्रकारे सानूने सगळं सांगितलं. तू हा सगळं सांगितलं. हा. आणि तुला काय वाटतं मंथनने पेंटिंग काढली असेल बरोबर? बघू नको पाठीमागे. काढली असेल? नाही काढली असेल. आणि मंथन तुला काय वाटतं? तू सानूने जे सांगितलं ते काढलंस तू बरोबर? हा पक्का? हा. इकडं बघ, माझ्याकडे बघ. सानू बरोबर काढलाय नी? नाही वाटत. नाही वाटतं? नाही. बघ एकदा. तरी पण काय मिसिंग केलं असेल बघ. आणि सानू आता मंथनने काढलेली पेंटिंग चेक करते. सानू काढलं बरोबर? हे होतं ना. तर अशा प्रकारे बघा सानू आणि मंथननी पहिलं पेंटिंग काढलेलं आहे इकडे. आणि आपला जो टास्क होता जो मी मंथनला दिलेला सानूच्या तर्फे, सानूने जे डायरेक्शन केलेलं मंथनला, हे बघा हे होतं ते. काय आहे? आणि किती मस्त पेंटिंग काढले बघा इकडे. खूप छान, खूप छान. तर आज 15 ऑगस्ट या निमित्ताने मी लहान मुलांसोबत हा जो सेगमेंट चालू केलेला आहे कासारे किचन अँड ट्रॅव्हलमध्ये, त्यामध्ये सानू, सुहान आणि मंथन या तिघांनी चांगल्या प्रकारे कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. आणि मस्त आपली जी पहिली पेंटिंग होती ती मंथननी काढलेली आहे इकडे. आणि अशा प्रकारे आपले पहिला टास्क कंप्लीट झालेला आहे. आता आपण नवीन टास्क, नवीन पेंटिंग देणार आहोत दोघांना, तिघांना. आणि ते बघूया कशा प्रकारे काढतात. आणि परत येतात तुम्हा सगळ्यांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. भारत माता की, भारत माता की. बघा मुलांमध्ये किती उत्साह आहे. आणि आज सुट्टी होती तरी सुद्धा मी ह्याला कामाला लावलेलं आहे इकडे. आणि जेवण खाऊन आम्ही मस्त बसलेलो इकडे बाल्कनीमध्ये. चला आता आपण नवीन टास्क चालू करूया. ठीक आहे? आता पेंटिंग कोण करणार? चला आपण डिसाईड करूया. चला स्टोन पेपर सीझर. स्टोन पेपर. तर आता पेंटिंग कोण करणार ह्यावरती आपण स्टोन पेपर सीझर खेळणार आहोत. चला खेळून दाखवा. स्टोन पेपर सीझर. डुम डुम. ढुम ढुम. कोण जिंकलं? आता सुहान पेंटिंग काढणार आहे. आता डायरेक्ट कोण करणार ते बघूया. आता आपण दोघांमध्ये काय, सानू आणि मंथन मिळत करा. डायरेक्ट कोण करणार? स्टोन पेपर सीझर. डायरेक्ट करणार आहे मंथन आणि पेंटिंग काढणार आहे सुहान. ठीक आहे चला मग सुरुवात. मंथन आणि सुहान तुमचा टाइम स्टार्ट होतोय आता. नाव. एक स्लीपिंग लाईन, मोठी एक स्लीपिंग लाईन काढ. वरती का खाली? खाली स्लीपिंग लाईन. गेली. आता एक सर्कल काढ. असं सेम मोठा नाही छोट. छोट. एक सर्कल काढ. त्याला मध्ये लाईन काढते ना. हा. केला. आता त्या सर्कलला एक छोटी लाईन काढ. छोटी लाईन. हा. तर आतमध्ये. स्लीपिंग लाईन काढ. आतमध्ये. हा हा हा. केला. आता त्याच्या पुढे अजून एक स्टँडिंग लाईन काढ. स्टँडिंग लाईन. आतमध्ये. हा. केला स्टँडिंग लाईन. आता त्या सर्कल मध्ये परत क्रॉस कर. आता क्रॉस केला. आता अजून एक सर्कल बनव. त्याच्या एक फिंगर बाजूला एक सर्कल बनव. साईडला का लेफ्ट साईडला? साईडला साईडला. साईडला. इथं का इथं? अरे मी थोडी ना बघू शकतो.
राईट राईट साईडला कर. आणि तुमच्याकडे जास्त टाइम नाही दोघांकडे, जेवढा लवकर होईल तेवढा लवकर तुम्हाला करायचं आहे. लवकर लवकर करायचं, जास्त वेळ नाही आपल्याकडे. आता त्या दोन्ही सर्कल आहेत ना, त्याला त्या एक स्लीपिंग लाईन जॉईन करते दोघांना. स्लीपिंग लाईन हा केला. आणि जो दुसरा सर्कल आहे ना तो काढलेलास, त्याला एक छोटीशी स्लीपिंग लाईन काढ. जास्त छोटी नको. काढली. आता जो दुसरा पहिला वाला सर्कल होता ना, त्याच्यामध्ये एक फिंगर एवढी स्लीपिंग लाईन काढ. ओके माय फिनिश. आता त्याच्यावरती एक स्टँडिंग लाईन काढ छोटीशी. हा त्याची लाईन काढलेलीस ना, त्याच्यावरती एक स्टँडिंग लाईन काढ एंडला. मोठा ना नाही, छोटा छोटा, थोडा छोटा. आता ते त्याच्या पुढे आहे ना, एक छोटीशी एक परत स्लीपिंग लाईन काढ. स्लीपिंग लाईन त्याच्यावरती नाही, हा स्लीपिंग लाईन काढ. मोठी केली. चालेल असू दे. आता त्याच्या परत स्टँडिंग लाईन काढ. केला. आता परत एक स्लीपिंग लाईन काढ, थोडी मोठी काढ. 2 फिंगर्स एवढी स्लीपिंग लाईन काढ. आता ते एंड ना, एंड बघा. आणि मंथनने बघा हे त्याला डिटेक्ट केलेलं. आणि मंथन बघ त्यांनी काय काढलं ते. काय काढलं त्यांनी ते, काय माहिती विचित्र. हा दुकान काढलं. हे बघ हे दिलेलं तुला काढायला, किती सोपं होतं. हे बघ काय होतं, हे ही कार आहे. सुहान आणि सानूचा टाइम स्टार्ट होतो आता. सानवी एक मोठीशी लाईन काढ. स्लीपिंग लाईन खाली की वरती, थोडस मध्ये. अच्छा मध्ये. हा काढली. काढलं तर एक स्टँडिंग लाईन काढ. तिथं थोडस वरती की खाली 4 इंच स्पेस ठेव तिथं. आणि तिथे एक स्टँडिंग लाईन काढली. आणि ते स्टँडिंग लाईन ना, तिथे स्लीपिंग लाईन काढ. स्लीपिंग लाईन खाली की वरती. तिथे तुम्ही मारले ना, तिथून असं स्लेट लाईन मार खाली. थोडीशी छोटी काढ आणि वरती काढ. वरती खाली नाही. अच्छा वरती एक स्टँडिंग लाईन ना, स्लीपिंग लाईन. तिथे स्टँडिंग लाईन ना. अच्छा हे शेप पण सांगायचा. स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन. हे शेप पण सांग. शेप कुठला आहे? स्क्वेअर. 29. टाइम स्टार्ट. स्टॉप. इकडं बघ, सानूने काढलं पेंटिंग तुझं बरोबर. सानू तू काढलंच बरोबर. काय होतं तुला माहितीये का, खूप इझी पेंटिंग होती. बघ ही पेंटिंग होती. काय होतं, काय होतं, हाऊस ट्री. आणि ही काय काढले नाही. काय मला समजत पण नाही काय स्टँडिंग लाईन आहे, असं आहे काय. तर फ्रेंड्स, हा टास्क देण्यामागे एक उद्देश असा होता की जी बॉन्डिंग आहे सिबलिंग्स मध्ये ती चांगल्या प्रकारे यायला पाहिजे. एकाच्या मनात काय आणि तो त्याला कशा प्रकारे डिटेक्ट करतो, याचा अर्थ असा आहे की पुढील येत्या काळामध्ये एकमेकांना समजून घेण्याची जी ताकद आहे ती आली पाहिजे मेन म्हणजे. आणि ती काही प्रमाणामध्ये दिसली इकडे. 2-3 थोडेसे रॉंग झाले, पण नो माइंड. आणि चांगल्या प्रकारे या लोकांनी, आमची लेमचा फर्स्ट अटेम्प्ट होता तरी त्याप्रमाणे फर्स्ट जो अटेम्प्ट होता तो खूप चांगल्या प्रकारे झालेला आहे इकडे. बरोबर. कसं वाटलं तुम्हाला आज पहिला दिवस? चांगला वाटला. तुला कसं वाटलं? मला तर ड्रॉइंग करायला आवडलं. हा. आणि तुला? मला पण ड्रॉइंग करायला आवडलं. तुला पण ड्रॉइंग करायला आवडली. मला फर्स्ट पासून येतं.
मंथनला फर्स्ट पासून ड्रॉइंग करायला येतं, चांगली गोष्ट आहे. आणि 2 पोरं शिकतात आहेत. अभी मेरी बारी, अभी मैं बुक में ड्राइंग करूंगा. ओके. आणि अशा प्रकारे आपला व्हिडिओ आपण इकडे एंड करणार आहोत, जो ड्रॉइंग कॉम्पिटिशनचा होता. आणि हो, खूप मजा आली. अगर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि असे मोर व्हिडिओज बघायला बेल आयकॉन जरूर दाबा. थँक्यू. 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 भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे, भारत माता की, वंदे.